माहिती कशासाठी? ट्रेनिंग घ्यायला का द्यायला? बरं, तुम्ही येणार आहे कशाच? 1-to-1 लीडरने द्यायचं. मग कोण द्यायचं? आपण कमी आम्ही स्वतः वैयक्तिक. नक्की कोणाचं? हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. तर म्हणजे 1-to-1 द्यायचंय कुणी हे पहिले ठरवा. कोण देणार आहे? आम्ही स्वतः वैयक्तिक. कोणी द्यायचंय? आम्ही मी शिकवणार आहे, इथं सांगणार आहे, पण देणार कोण आहे? आम्ही. मग किती लोक? आता एक कमिटमेंट नेहमी घेतो मी, फक्त एक फोन सायलेंट वर करा, कारण डिस्टर्बन्स नको. कारण काही जण रेकॉर्डिंग करत असतील तर रेकॉर्डिंग पण करून घेऊ शकता, काय अडचण नाही. नंतर तुम्हाला त्याच गोष्टीचा उपयोग करू शकतो. आता आपण इथं जे काय करणार आहे त्याच्या आधी मी सगळ्यांशी कमिटमेंट घेतो. किती लोक येईल त्या पुढच्या 8 दिवसात किंवा उद्यापासून लगेच हे शिकल्यानंतर 1-to-1 द्यायला सुरू करणार? बघा, सगळेजण हात वर करतात आहे. मॅडम, फोन नंबर पण घेतलेत का व्हायचे? मग जाताना फोन नंबर पण घ्या. का घ्या? तर जाताना मी माझा मोबाईल नंबर पण देणार आहे आणि ज्याचा व्हॉट्सअप नंबर असणार आहे माझा. काय करायचं नाही, दिवसभरात जे काही 1-to-1 दिलंय त्याचा फोटो फक्त मला पाठवा. त्याचं कारण सांगतो. जे काही 1.5-2 तास तुमच्याशी आता मी गप्पा मारणार आहे ह्याचा तुमच्या आयुष्यात कुठेतरी उपयोग होतोय, बस तो फीडबॅक मला पाहिजे. त्यातून तुम्हाला 4 पैसे चांगले यायला लागले तर त्याचं सोनं पिवळं. कारण त्यासाठीच आम्ही हा व्यवसाय घ्यायचा निर्णय घेतलाय ना. पण एक लक्षात ठेवा, या व्यवसायाची सगळ्यात मोठी ताकद आणि व्यवसायाची महत्वाची गोष्ट ते म्हणजे प्लॅन द्यायला, शिकवायला वेळ घालवायचा. आज किती लोक इथं असतील की जे 1 महिन्यापासून, 2 महिन्यापासून, 3 महिन्यापासून जॉईन आहेत किंवा त्यापेक्षाही जास्त. बरोबर? तुम्हाला तुमच्या आयुष्यातला वेळ कमी करायचा असेल, या धंद्यामध्ये ग्रोथ करायची असेल पैसा कमवण्यासाठी, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन असतो प्लॅन द्यायला यायला. ज्या दिवशी तुम्हाला प्लॅन द्यायला प्रॉपर जमतो, लोकांची हँडल करायला जमतं, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की समोरनं अडचण येते कुठं, आणि समोरच्याची अडचण तुम्हाला लगेच लक्षात येते आणि तुमचं जॉईनिंग 99% फेल जात नाही. फेल जातच नाही म्हणतोय मी. म्हणजेच काय, तुम्ही प्लॅन दाखवून सुद्धा पैसे काढू शकता आणि तो व्यक्ती बीओपीला आल्यानंतर सुद्धा क्लोजिंग तुम्हाला निघायला अडचण येत. कारण आता जे काय करणार आहे, आता मी तुम्हाला कस्टमर म्हणून प्लॅन देणार आहे. तुम्ही कोण आहे? कस्टमर. आणि मी तुम्हाला प्लॅन देतोय. मग प्लॅन देता देता ज्या काही गोष्टी डिस्कस करणार आहे त्याच्यात मी ज्या वेळेस तुम्हाला प्रश्न विचारेल, तुम्हाला ज्या ज्या गोष्टीचं तुम्हाला प्लॅन देताना अडचणी येतात बघा, लोक विचारतात ना तुम्हाला ते प्रश्न, ते काय वाटेल ते मला विचारा. फक्त एक आहे, रविवारचा बाजार, सोमवारचा बाजार, गुरुवारचा बाजार करू नका. एक जण विचारू शकता का? रेकॉर्डिंग करतात म्हणून मी पहिलेच सांगितलं. त्या प्रश्नाचं प्रॉपर उत्तर तुमच्यापर्यंत जाईल आणि ते रेकॉर्डिंग असल्यामुळे भविष्यात नंतर तुम्ही जर ते नीट व्यवस्थित ऐकलं तर तुम्हाला काम करताना काय होईल? सोपं जाईल आणि जॉईनिंग निघायला तुम्हाला काय होईल? त्याचा फायदा होईल. मग काम चालू करायचं? येस सर. मग तुमच्या जोरदार टाळ्यांमध्ये सुरुवात करू. आता प्लॅन द्यायला कुणाकडेही गेल्यानंतर सगळ्यात महत्वाचं बसण्याची पद्धत डोक्यात घ्या. कारण बसण्याच्या पद्धतीवर पण बऱ्याच गोष्टी बदलतात. म्हणजेच काय, तुम्ही जेव्हा प्लॅन द्यायला जाताल, जेव्हा तुमचा क्लायंट असेल त्याला तुमच्या हाताच्या उजव्या बाजूला बसवायचं. लेफ्ट साईडला कधी बसवायचं? म्हणजे कुठल्या साईडला बसवणार? राईट साईडला बसवणार. त्याचं कारण असतं, ज्या वेळेस तुम्ही ही अशी वही ठेवता, तुम्ही जर राईटे असाल, म्हणण्याचा मुद्दा काय? राईट. या पद्धतीने धरतो आपण सांगताना. जर तो इकडनं बघत असेल तर तुम्ही इकडे काय लिहिता त्याला उलट दिसतं, कळत नाही. आणि जर तो समोर असेल, म्हणजे जशी तुम्ही आता बसला, तर समोरच्याला मी असं सरळ लिहिणार आहे, दिसताना कसं दिसेल? उलट दिसणार ना समोरच्याला. तर तो जर माझ्या असा बसला असेल तर मी एक शब्द काय लिहितोय त्याला काय करणार आहे? म्हणजे तो माझ्या कुठं बसला पाहिजे? राईट साईडला. का? तर मी काय बोलतोय, मी काय लिहितोय त्याला शब्द न शब्द काय पाहिजे? कळला पाहिजे. आणि सगळ्यात मोठा ताकद आपल्या प्लॅनची, ते देत असताना आय टू आय कॉन्टॅक्ट तोडायचा नाही त्या व्यक्तीशी. म्हणजेच
सांगताना त्याच्या नजरेला नजर देऊनच बोलायचं. कारण प्लॅनचं आपलं वैशिष्ट्य एक आहे, आज डोक्यात क्लिअर करून टाका. कुठलीही गोष्ट प्लॅन देताना सांगताना 2 गोष्टी फक्त पाळायच्या. एक, खोटं बोलायचं नाही आणि चुकीचं सांगायचं नाही. बस या 2 गोष्टी पाळू द्या आणि तुम्हाला जे जे शिकलात ते तुम्ही बिंदास सांगा त्याला. जे जे आता सांगणार आहे ते जेवढं तुमच्या लक्षात आहे तेवढं तुम्ही त्या व्यक्तीला समोरच्याला प्रेझेंट करा. फायदा नंबर 1 होतो, तरी क्रॉस चेक जर केलं भविष्यात तर तुम्ही काय बोलला तो, खरं तुम्ही काय बोलला, खरं बोललं, त्याला पण काय सापडेल, खरंच सापडलं. खरं बोलल्यानंतर जॉईनिंग येतं का नाही येतं, येतं. त्याचं समाधान झालेलं असणार आहे की तुम्ही काही चुकीचं सांगितलेलं. म्हणजे ह्या 2 गोष्टी फक्त पाळायच्या. एक, खोटं बोलायचं नाही आणि दुसरं चुकीचं सांगायचं नाही. ह्या 2 गोष्टी पाळलेल्या प्लॅन मध्ये 99.9% तुम्हाला निराशा शक्यतो हातात येत नाही. आता प्लॅन द्यायला सुरुवात करताना काय करायचं, गेल्या गेल्या 1-2-4 मिनिटं वेटिंग पिरियड घ्यायचा. गेल्या गेल्या आला व्यक्ती लगेच प्लॅन चालू करायचा, गप्पा मारायचे त्याची, त्याला रिलॅक्स करायचं थोडंसं. म्हणजेच काय, चर्चा करायची त्याच्याशी. सर काय करता, जरी तुम्हाला तुमच्या लीडरला तुम्ही आयडिया दिलेली असेल किंवा तुमच्या एखाद्या डिस्ट्रीब्युटरने तुम्हाला आयडिया दिलेली असेल की सर असा असा व्यक्ती आहे, हा हे काम करतोय, हे जरी सांगितलेलं असेल तरी तुम्हाला माहित नसल्यासारखं तिथं दाखवा. कारण तुम्ही हे विचारल्यामुळे तो तुमच्याशी बोलणार आहे. आणि ज्यावेळेस एखादा व्यक्ती एकमेकाशी बोलतो थोडासा फ्रेंडली होतो तो 2 मिनिटासाठी, आणि फ्रेंडली झाला की त्याची माइंडसेट काय होतो, आपल्याशी बोलायला तयार होतो. आणि सांगायचा मुद्दा की ज्याला भेटावणार आहे त्याच्याबद्दल लीडरला आयडिया द्यायला चालू करत जावं. आणि दुसरी गोष्ट, प्लॅन द्यायला जाताना तुम्ही पहिले जात जावा. म्हणजे कोण, ज्याचा गेस्ट आहे त्यांनी पहिले जावा, लीडरने नंतर एंट्री करा. म्हणजे काय, माइंडसेट कसा करायचा असतो की त्या व्यक्तीला आधी सांगून ठेवायचं असतं की दादा तुला 1 तास बसायचंय, तुला 1 ते 1.5 तास बसायचंय. आणि ज्या व्यक्तीला मी तुला प्लॅन द्यायला बोलवलेलं ना, तो काय बोंबलत फिरणारा टाइमपास करणारा व्यक्ती, तो खूप चांगला व्यक्ती आहे आणि या व्यवसायात त्यांनी खूप चांगली अचिव्हमेंट केली. भले महिनाभर काम करत असेल, 2 महिन्यात खूप चांगलं काम करतोय, प्रेझेंट करा ते. आणि त्या व्यक्तीला तुमच्या समोर भेटायला आणतोय तर प्लीज तो आल्यानंतर वेळ काढ. नाही तर बऱ्याच वेळा होतं काय, जर एखादी लेडीज एखाद्या घरी प्लॅन द्यायला जाणार असेल आणि तो जर जेंट्स असेल आणि तो घरातल्या इन्फॉर्मल ड्रेस मध्ये बसला असेल तर त्याला पण ऐकताना आवड वाटणार, तर लेडीजला पण प्लॅन देताना प्रॉब्लेम होतो. किंवा जेंट्स लेडीजला प्लॅन द्यायला जाणार असेल आणि ते फॅमिली वातावरणात असतील तर तुम्ही गेल्यानंतर त्या लीडरला ऑकवर्ड होतं आणि त्यांना ऐकताना पण ऑकवर्ड होतं. म्हणजे तुमचं 99% फेल्युअरकडे चान्स जातो. म्हणजे ज्याचा गेस्ट आहे त्याने आधी जाऊन सगळे वातावरण क्लिअर करून घ्यायचं. जर एखादा लुंगीवर बसला असेल त्याला सांगायचं दादा कपडे घालून ये. का, येणारा व्यक्ती काय टाइमपास नाहीये, त्याला चांगलं प्रोफेशनल नॉलेज आहे आणि त्याच्यासमोर तो असं बसलेलं मला आवडणार. म्हणजे त्याचा माइंडसेट पण होतो की येणारा व्यक्ती खूप चांगला आहे, त्याचं गप ऐकून घेतलं पाहिजे. कारण तुम्ही सांगताना खरंच सांगणार आहे ना, तो लय मोठा प्लस पॉईंट असणार. आलं लक्षात. हा पार्ट केल्यानंतर आता प्रॅक्टिकल चालू करताना सिंपल डायरेक्ट पहिला गाव मारायचा. पॉझिटिव्ह म्हणजे काय माहिती का, सर तुम्ही इथं आलात, तुम्ही ऐकताय मला, जसं मी डायरेक्ट विचारतो प्रत्येकाला, तुम्ही जे काही काम करताय ते काम करत करत तुम्हाला जर एक चांगली संधी मिळाली व्यवसाय करण्याची आणि 4 पैसे कमवण्याची, जे तुम्ही काम करता ते करत करत करू शकता सर, 2-3 घंटे आमच्यावर दिलं तर करण्याची इच्छा आहे का, तुमचं उत्तर काय येणार, आलं यस. म्हणजे पहिलाच पार्ट पॉझिटिव्ह घेतला तुम्ही त्याच्या बाजूनी. काम चालू करायच्या आधी तू आमच्यावर काम करू, त्याचा हो का पहिल्याच ह्याच्यात येतो. 99.9% माझा आता अनुभव 4 वर्षातला, माणूस नाही कधी म्हणतच नाही, उलट म्हणतो 4 पैसे भेटले तर काय वाईट आहे का. म्हणजे त्याच्याकडनं पॉझिटिव्ह तुम्हाला आन्सर मिळतं की बाबा येस मग करायला तयार, चालतंय सर. मग ज्या गोष्टीसाठी मी तुम्हाला भेटलोय ती गोष्ट म्हणजे काय, तर त्याला म्हणतात डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. आता डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री किंवा कन्सेप्ट याच्याबद्दल तुम्हाला काही इथं माहिती का हो, तुम्ही कस्टमर आणून बसले ना, माहित असेल. आता फॉर एक्झाम्पल काय लोकांना जुनं दुकान असतं, काहीतरी जुनं दुकान असतं, काय लोक नवीन असतात. मग ज्यांचं काय नसतं प्रॉब्लेम ते म्हणतात काय आयडिया नाही याच्याबद्दल, ते काय माहित नाही. पण काय लोकांना माहिती असतं ना, पूर्वी काय लोकांनी काही कंपनीने त्यांना त्रास दिलेला असतो, फसवलेला असतं, चुकीचं काहीतरी घडलेलं असतं. तर हे खोदून विचारायचं असतं की सर डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री कन्सेप्ट बद्दल माहिती का,
ज्याला माहित नाही तो नाहीच म्हणणार, पण ज्याला माहिती तो काय म्हणतो, हो माहिती. हे मला लय सगळं माहिती, हे लय करून बसलोय मी. आणि हे काय असं हे नसतं ते नसतं, लय कंपन्या आल्या लय कंपन्या गेल्या, लोकांनी बुडवलं, अमकं झालं तमकं झालं, चालू होतं ते विषय. म्हणजे त्याच्यातून तुम्हाला पहिला पार्ट काय होतो, क्ल्यू मिळतो की याचा काहीतरी पहिल्याचा आहे कार्यक्रम ज्याच्यामुळे हा दुःखी आहे. म्हणजे तिथं कळतं तुम्हाला, प्लॅन द्यायच्या आधीच कळतं की 1 तास तुमचा वाया जायच्यात वाचवतो. मग तिथं एक पहिला माइंडसेट करायचा, सर मी तुम्हाला बिझनेस कर म्हणतच नाही, मी तुम्हाला बिझनेस कर म्हणतच, फक्त माझा काय बिझनेस आहे ते ऐकून घ्या, माझा बिझनेस काय आहे ते ऐकून घ्या. मी म्हणत नाही तुम्ही बिझनेस करत किंवा चुकीचं आहे नाही म्हणणार काय, फक्त एक सांगायचं त्यांना, तुम्ही जे सांगताय ना ते सत्य म्हणायचं. का, त्यांच्याबरोबर जी घटना घडलेली ती खोटी नाहीच आहे, लोकांनी फसवले, लोकांनी येड्यात काढले, पैसे घेऊन पळून बी गेले, ही पण गोष्ट काही चुकीची, हे सुद्धा सत्यच आहे तेवढं काळ्या दगडावरचं. तुमचा 1 नंबर अनुभव आहे म्हणायचं, तुमचा बेस्ट अनुभव आहे, त्याच्याबद्दल मला डाऊट नाही, पण मी काय सांगतो थोडंसं समजून घ्या. जर 1 तासानंतर तुम्हाला वाटलं की हे बी तसंच आहे, बिलकुल माझ्याबरोबर काम करू नका आणि मला जॉईन बी होऊ नका. आणि मी तुमच्याकडनं ते पैसे घेऊन जाणार पण मी कुणाला जबरदस्ती कधी करतच नाही. करतो का आपण जबरदस्ती कोणाला, आवडलं तर, म्हणजे जरी त्याचं दुखणं काय असेल तरी त्याचा तो पार्ट निघून गेला, म्हणजे तो तुमचा ऐकण्यासाठी पॉझिटिव्ह झाला. मात्र डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री काय हे समजून घेण्यासाठी त्यांना म्हणायचं मार्केटची कुठलेही 2 टोकं असतात. ते 2 टोकं म्हणजे एक मॅन्युफॅक्चरर, एक कस्टमर. मग आज आपण कुठल्या स्थितीत येऊ, आपण मॅन्युफॅक्चरर आहे का कस्टमर आहे, कस्टमर आहे. तर सर आज समजा तुमच्या घरी मी आल्यानंतर असं घडलं की चहापत्ती तुमची संपली, काय वाटतं सर, तुम्ही डायरेक्ट कंपनीत जाता का, म्हणजे त्याला दाखवायचं सर तुम्ही कंपनीत जाता का, उत्तर काय नाही. कंपनी तुमच्याकडे येते का, नाही. मग तुम्ही कुणाकडनं खरेदी करून आणता, दुकानदार. हा कुणाकडनं, दुकानदारांकडनं. त्याला काय म्हणतात म्हणायचं, आपणच सांगायचं क्लिअर, त्याला म्हणतात रिटेलर, किरकोळ व्यापारी. मग हा किरकोळ व्यापारी सुद्धा स्वतः तयार करतो ना माल, नाही. मग इथून स्पीड घ्यायचं, तो जातो होलसेलवाल्याकडं, होलसेलवाला जातो डीलरकडं, डीलर जातो डिस्ट्रीब्युटरकडं, आणि यांच्यामध्ये एक सिस्टीम असते त्याला म्हणतात कॅरी फॉरवर्ड एजंट. म्हणजे काय, त्यांचं मार्केटिंग डिपार्टमेंट, त्यांचं ऍडव्हर्टायझिंग डिपार्टमेंट, ज्यांच्या थ्रू हा माल आपल्यापर्यंत पोहोचत राहतो. मला फक्त एवढंच म्हणायचं सर, ज्या दिवशी तुम्ही कस्टमर म्हणून रिटेलर कडनं माल खरेदी करायला जाता, किती रुपयांना नाही म्हणायचं, कुठल्या किमतीला तो आपल्याला देतो, कुठल्या किमतीला आपल्याला देतो, हा कुठल्या किमतीला, एमआरपी ला देतो, एमआरपी ला देतो. मग मला हेच म्हणायचं सर, जर जी एमआरपी ला तुम्ही खरेदी करताय त्याच्या पुढे कुठली किंमत असते का हो, त्या एमआरपीच्या पुढे कुठली किंमत असते का, नाही. उत्तर नाही. म्हणजे त्यांच्या डोक्यात क्लिअर करायचं एमआरपी ही शेवट आहे, त्याच्या पुढे किंमत म्हणजे वस्तूची 100% किंमत, वस्तूची 100% किंमत. आजची कस्टमर म्हणून 100%ला तुम्ही खरेदी करताय म्हणायचं. तिचा बनवण्याशी जर विचार केला, म्हणजे कुणाकडं, मॅन्युफॅक्चररकडं बनवण्याशी विचार केला तर किती टक्क्यात बनत असेल, किती टक्क्यात बनत असेल, 99.9% लोक सांगतात 60-70%, 70-60, किती 60 ते 70% सांगतात. माझा अनुभव 4 वर्षातला, ते बरोबर आहे सर म्हणायचं. कारण याच गोष्टीसाठी मी तुमच्याशी चर्चा करायला आलोय. आज तुम्ही हे गुगलवरती पण चेक करू शकता, स्पष्ट द्यायची आयडिया. कुठं चेक करू शकता, गुगलवरती पण चेक करू शकता. कुठलीही वस्तू बनवण्याचा खर्च 30%च्या पुढे जातच नाही. मग तिथं थोडस सरप्राईज होतो. 30%ला बनती, मी घेतोय की तिला, हाच फरक त्यांना दाखवायचा असतो. सर 30%त वस्तू बनती, खरेदी करतोय ऍज अ कस्टमर म्हणून एमआरपीला कितीला, 100%. सरांना म्हणायचं सर या मधल्या लोकांना करायला आलोय ना मी तुमच्याशी, याच 70%साठी चर्चा करायला आलोय. कशासाठी आलोय, याच 70%साठी. म्हणजे काय, हा 70% पैसा जो आपल्या कष्टाचा आहे, कुणाच्या कष्टाचा, आपल्या कष्टाचा आहे, पण ते आपली स्वप्न पूर्ण करायला वापरला जात नाही, तर दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण करायला वापरला जातो. तो मी विचार करतो, माझा पैसा दुसऱ्यांची स्वप्न कशी पूर्ण करणार.
मग त्याला फरक दाखवायचा असतो. त्यांना म्हणायचं सर यांचे 30% कोण देतोय हो? आपण. उत्तर काय निघाल? आपणच. आपण. का आता 100% देतोय ना कस्टमरच. हा. म्हणजे यांचे 30% कोण देतोय? आपणच. यांचे 70% कोण देतोय? येते का लक्षात? पण म्हणायचा फरक दाखवायचा. वस्तू बनली किती? 30. उदाहरणासाठी सांगायचं म्हणा कोलगेट आहे. कोलगेटचा पुडा तयार केलाय आणि ज्यावेळेस यांच्या हातातून जात असतो पुढं, त्यात ते लोक काय बदल करतात का हो? नाही. मग फक्त बदलतो काय? हात. आपल्या हातातून त्यांच्या हातातून त्यांच्या हातातून पुढच्याच्या हातात फक्त बदलतो काय? आणि एवढं करण्यासाठी पैसे किती द्यावे लागतात? म्हणजेच काय, वस्तू बनवण्यापेक्षा पोचवण्याचा खर्च वाढलाय. आणि या सगळ्याचा बोजा कुणावर आलाय? म्हणलं ना मी की आपल्या कष्टाचा पैसा आपल्या स्वप्नांसाठी वापरला जात नाही तर दुसऱ्यांचा जातो. म्हणजे काय म्हणायचं सर, आता हा जर कस्टमर आहे, याला लाख रुपये जरी पगार असेल त्याला पुरतो का हो? का नाही पुरत? तर जसं इन्कम तशा त्यांनी काय केलेलं असतं? गरजा केलेल्या असतात. त्यामुळं परत अकाउंटला बॅलन्स काय शिल्लक राहत. आता हा 70% पैसा जर कॅल्क्युलेट करायला गेलं तर म्हटल्याप्रमाणे करोडो अरबोत जातो. आणि जो आपल्या स्वप्नांना वापरला जात म्हणजे काय, या छोट्याशा रिटेलरला घ्यायचं, पॉइंट आउट करायचं. हा रिटेलर ज्याच्याकडनं तुम्ही दुकानात माल खरेदी करता, समजा त्यांनी आज पत्र्याचं दुकान चालू केलं असेल, 2 वर्षांनी 3 वर्षांनी पत्र्याचं राहतं का हो? काय स्लॅब पडतो. पुढे प्रश्न टाकायचा, कुणाच्या पैशात? हा, कोण खरेदी केली? कुणाच्या पैशात? 2 व्हीलर असेल तर त्याच्यावर 4 व्हीलर दिसते का नाही दिसते? पुन्हा प्रश्न, कुणाच्या पैशात? माझा प्रश्न उत्तर दिलं म्हणायचं. हा 70% पैसा आपली स्वप्न पूर्ण करायला वापरला नाही तर कुणाची स्वप्न पूर्ण व्हायला लागली? हा, म्हणजे सगळ्यांचीच. कारण या सगळ्यांच्या घरात कुणाचा कष्ट पैसा चाललाय? आपला. सर तुम्ही 4 लोकांची नाही 40 लोकांची फॅमिली जगवताय. त्याच्या डोक्यात क्लिअर होतो. 4 लोक नाही 40 लोक तर असतील का नाही? कारण ते एकटे नाही, त्यांची फॅमिली पण आहे ना. आणि ती कुणाच्या पैशात जगती? आलं लक्षात? म्हणजे कष्टाचा पैसा आपला आणि स्वप्नांची दुनिया कोण जगते? आलं लक्षात? म्हणजे मी तुमच्याशी चर्चा करतोय कुठल्यासाठी? 70%साठी. हा आता करोडो अरबोत म्हणायचं सर. आता करोडो अरबोत म्हटलंय तर सिद्ध करणं कर्तव्य म्हणायचं माझं. आज म्हणायचं कुठेही तुम्ही बाहेर फिरता जाता येता तर कुठलंही पाणी पिता का? काय घेता? बिस्लरी. कितीला? 20 रुपयाला. ही 20 रुपयाची बॉटल कितीला बनत असते सर माहिती का हो? 99.99% उत्तर मिळतं 6 ते 7 रुपये. 6 ते 7 रुपयेच मिळतं. का? तर ते होलसेलवाल्याकडनं बॉक्स आणतात, त्याचा रेट असतो तो. होलसेलवाल्याकडे कुणाकडे पण जा, 6 ते 7 रुपयाला बॉक्स देतो तो, काहीतरी 96 रुपयाला किंवा 84 रुपयाला. बरोबर? मग त्याला तेच सांगायचं, अहो 6 रुपयाला तर येऊच देतोय, मग बनत किती असेल? तर उत्तर त्याला पण नसतं निघत. पण आपल्याला सांगायची होती बऱ्याच वेळा उत्तर निघतं 3 रुपये. आणि हे सुद्धा ब्रँडेड वस्तूचं सांगतोय, म्हणजे बिस्लेरी नावाने प्रॉपर, किनले नावाने प्रॉपर 3-3.5 रुपयात ती बॉटल बनते. मग त्याला पटवून देताना हाच पाठ सांगायचा आहे. 3 रुपयाची बॉटल घेतोय कितीला? म्हणजे एका बॉटल मध्ये एक्स्ट्रा देतोय किती? 17 रुपये. त्यांना म्हणायचं सर मी महिन्याचं 6 महिन्याचं वर्षाचं कॅल्क्युलेशन तुम्हाला नाही शिकवणार. तुम्ही खूप अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, सगळं मान्य आहे मला. कारण मला कळतं, तुम्हाला फुगून सांगवलेलं की कळत. 1 दिवसाचं करायचं का आपण? 1 दिवसाचं कॅल्क्युलेशन 1 दिवसाचं करायचं? पुढचा प्रश्न टाकायचा, सर तुमच्या आमच्यासारखे भारतात किती लोक आहेत असे की अशी पाण्याची बॉटल घेत असतील? किती लोक असतील? उत्तर निघत नाही, असंच बसते सर लोक. त्यांना आपणच हिंट द्यायची असते. आपली 125 कोटी लोकसंख्या आहे म्हणायचं, किती लोक घेत असतील? म्हणजे आकड्यात म्हणलं तर किती टक्के येईल सर? मार्क म्हणजे लाखांमध्ये 25 कोटी म्हणताय तुम्ही सर. वाईटात वाईट अजून विचार करतो. तुम्ही जास्त सांगितलं ना, मी कमी करतोय. फक्त 1 कोटी घेतील का? 1 कोटी लय वाईट विचार केला आता मी. सर 1 कोटी गुणिले 17 केलं तर एका दिवसाचं वाटप किती झालं? सर विचार करा, वर्षभरात आपण प्रत्येक गोष्ट एमआरपीने आणतो. लाखो रुपये आपल्याच घरात वाया चाललेत. प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह असेल. तुम्ही नीट ऐकलं असेल माझा आतापर्यंत जेवढा पॉइंट आहे. कारण ह्याच्यातच बऱ्याच गोष्टी असतात त्याच्या खिशाच्या
की ज्या वाया चाललेल्या असतात आणि त्याला आयडिया नसती बऱ्याच वेळा, आणि इथं सगळं कव्हर होतं बऱ्यापैकी, आणि मग तो पुढच्या गोष्टीला पॉझिटिव्ह घेतो. इथं जर हे क्लिअर झालं डोक्यात की त्याचा 99.9% आपल्या बाजूकडे तो येतो, आणि त्याला कळायला लागतं की माझा खरंच लय पैसा वाया चाललाय आणि काही खोटं नाही. आता हे एका वस्तूचं काढलं आपण, वर्षभरात हजारो वस्तू खरेदी करतो सगळ्या एमआरपीने, लाखो रुपये आपल्या घरातच. आता हे जो उत्तम उदाहरण द्यायचं झालं, ते एक गोष्ट मला आता आलं घरात म्हणायचं, घरात असेल तर म्हणायचं, घरात आलं म्हणायचं, टीव्ही कडे बघून मला आठवलं एक जाहिरात लागते बघा ती, थंडा थंडा कुलकुल, कशाची हो? नवरत्न तेल. प्रत्येकाला माहित असतं कशाची. आता ऍड आठवली म्हणल्यावर ऍड कोणती साहेब करतो तो, ती बी आठवणार. बच्चन साहेब कमीत कमी घेतात किती हो? कोटी रुपये, करोडो रुपये घेतात. सिंपल क्वेश्चन विचारायचा आहे, नवरत्नची तेलाची पुडी किती रुपयाला भेटते? 1 रुपये. हा, किती रुपयाला? साधा सोपा प्रश्न. 1 रुपयाच्या बदल्यात कंपनीला करोडो रुपये द्यायला कसं परवडतं? कसं परवडतं? आपल्याच खिशातनं जातात, आपण खरेदी केली की त्यांना कसं परवडतं? प्रमोशन. म्हणजे खरेदी कोणी केली परत? आपणच. म्हणजे आपणच. म्हणजे म्हणायचं सर, इथं बसून बिचारे बच्चन साहेबाच्या गाडीचं मर्सिडीजचं तुम्ही डिझेल पण भरताय, त्यांच्या घराचं लाईट बिल बी तुम्ही भरताय इथं बसून. का? खरंच नवरत्न तेल एवढं भारी आहे का हो? बच्चन लावत असं कसं का? पण त्याच्या सांगण्यावर करोडो लोक लावतात का नाही लावतात? पण त्यांना हा पण पॉइंट क्लिअर करायचा, ऍड असती किती वेळाची? 1 तासाची? किती असेल? 10 सेकंद. 10 ते 20 सेकंद. 10 ते 20 सेकंदात बच्चन साहेब घेतात कधी घरी? घरी किती नेतात? करोडो रुपये नेतात, आणि कुणाच्या कष्टाचे? आपल्या. काढला का पॉइंट? आता म्हणायचं सर, आता आपल्या मेन मुद्द्यावर यायचं म्हणजे काय? सर, मी ज्या गोष्टीसाठी आलोय ती डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री म्हणजे काय? तर ज्या कंपनीसाठी मी तुम्हाला भेटायला आलोय त्या कंपनीचं नाव आहे माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. आणि माझी कृपया नम्र विनंती आहे, या कंपनीचं, या आपल्या कष्टाच्या कंपनीचं नाव घेताना लाजायचं नाही. लोकांनी फसवलेलं आहे, लोकांच्या कंपन्याला बढवत्या, तुमची आहे का? मग छाती टोकपणे बोलायला घाबरायचं नाही, तर जीव मारून माय लाईफ साठी आलोय भेटायला, माय लाईफ लिमिटेड आलोय, जीव मारून सांगू. तिथं ते तुमचा कॉन्फिडन्स बघतो. तुमचं जर कंपनीचं नाव सांगायला येत नाही, तुमच्या बरोबर जिंदगी बदला येईल का देऊ? कळते का मला काय म्हणायचंय? छाती टोकपणे सांगायचं, माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी मी तुमच्याकडे आलोय, आणि आमची कंपनी डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये काम करते. आणि ती करते काय म्हणायचं सर? मॅन्युफॅक्चरिंग कडनं मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करते आणि आपल्या माध्यमातून इथं पोच करते. आणि होतं काय म्हणायचं? या मधल्या लोकांना आम्ही काय करतो? बायपास करतो, काढून टाकतो. आणि काढून टाकल्यामुळे होतं काय? हा 70% पैसा आधी जो ह्यांच्यात वाटला जायचा, सर आता वाटला जाईल का? सेम उत्तर ती बी देतो, नाही वाटला जात. तो येतो म्हणायचं कंपनीकडे आमच्या, पण आमच्या म्हणायचं ना, आपल्या म्हणायचं. ते बी आपलाच आहे. तुझं माझं करायचं नाही प्लॅन मध्ये कधी, आपला शब्द वापरायचा. क्लिअर? आपल्या कंपनीकडे येतो, आणि आपली कंपनी सुद्धा फ्री काम करत नाही म्हणायचं. कंपनी त्यातनं 15 ते 20% स्वतःचा प्रॉफिट म्हणून बाजूला काढते. का काढते? त्याचं कारण, कंपनी चालवायला खर्च लागतो, कंपनीत लोक कामाला आहेत, कंपनीतल्या कामातल्या लोकांना पगार द्यावा लागतो, मेंटेनन्स करावा लागतो वेगवेगळ्या गोष्टीचा. त्याच्यासाठी 20% तर कंपनी लागणारच आहे. म्हणून त्यासाठी त्यातले 70% काय करते? 20% काढून घेते. उरलेले जे काय 50-55% नफा राहिलेला आहे, किती? 70 मधनं 20 गेलं, राहिलं किती? 50-55% नफा. हा जो काही नफा राहिलेला आहे, हा तुमच्या आमच्या कष्टाचा मोबदला म्हणून सगळ्यांनाच वाटते. कुणाला वाटते? तुमच्या आमच्या कष्टाचा मोबदला म्हणून इथं सगळ्यांनाच वाटते. पण पुढे एक प्रश्न विचारायचा, पण सर माझं इथं मी वाटतो म्हणलं ना पैसे, पण या जगात कस्टमर म्हणून पैसे कमवता येतात का? येतात का? या जगात कस्टमर म्हणून पैसे कमवू शकत? तर सर इथं सुद्धा तुम्ही कस्टमर म्हणून पैसे कमवू शकत? मग काय करावं लागेल? कंपनीकडनं, म्हणजेच काय? कंपनीमध्ये जो कोणी व्यक्ती कंपनीकडनं एकदा खरेदी करत, इथं लिहायचं इमानदारी,
किती वेळा खरेदी? एकदा खरेदी करल. कंपनी त्याला कस्टमर ठेवतच नाही म्हणायचं. कंपनी त्याला कस्टमर ठेवत नाही. तर काय करते, तर कंपनी त्याला एका खरेदी कंपनीचं लीगल डिस्ट्रीब्युटरच बनवते. काय बनवते? डिस्ट्रीब्युटर बनवते. आणि सर डिस्ट्रीब्युटरशिप दिली तर किती वस्तूंची, किती प्रकारच्या वस्तूंची देणार आहे? तर 155 प्लस वस्तू आहेत आपल्याकडं. 155 प्लस प्रकारच्या वस्तू आहेत. प्लस येईल ते एप्रिल मध्ये यामध्ये 112 नवीन प्रोडक्ट अजून प्लस होणार आहेत. सर या सगळ्यांची काय म्हणतोय मी तुम्हाला, काय देणार आहे? डिस्ट्रीब्युटरशिप देणार आहे. आणि ती पण किती खरेदीत? एका खरेदीत. सर माझा एक सिंपल प्रश्न आहे म्हणायचं, सर छोटस दुकान चालू करायचं झालं तर किती खर्च येईल? किती खर्च येईल? 2-3 लाख रुपये. सेम उत्तर येतं असंच. 2-3 लाख रुपयात किती प्रकारच्या वस्तू ठेवणार दुकानात? 15-20. 5-10-50 प्रकारच्या लयतले. आणि तेवढ्यासाठी खर्च किती सांगताय? 2 ते 3 लाख रुपये. सर एवढी मोठी डिस्ट्रीब्युटरशिप मी तुम्हाला द्यायला तयार आहे, तुम्ही घ्यायला पण तयार आहे. कारण तुम्ही छोटस दुकानाचा खर्च किती सांगताय? 2-3 लाख रुपये. मी काय द्यायचं म्हणतोय? आणि हे लोकांना समजून सांगा. डिस्ट्रीब्युटरशिप म्हणजे काय? जसं पार्लेची एजन्सी असती, जशी कॅडबरीची एजन्सी असती. तुम्ही विचार करा म्हणायचं, सर पार्लेची एजन्सी घ्यायला किती लागतात? 3-4 लाख रुपये डिपॉझिट, तेवढ्याचाच माल मी घ्यावा लागतो. पण कॅडबरीची एजन्सी घ्यायची असेल तर 12 ते 13 लाख रुपये डिपॉझिट आहे. आणि तिथून पुढे खरेदी. म्हणजे इमॅजिन करा 5 रुपयाचं प्रोडक्ट आहे कॅडबरी, त्याचं डिपॉझिट किती? 12-13 लाख, जो डिस्ट्रीब्युटर बनतो. तर एवढी मोठी डिस्ट्रीब्युटरशिप मी तुम्हाला द्यायला तयार आहे. किती प्रकारची वस्तू? पार्ले एकच प्रकार आहे, डोक्यात घालायचं. कॅडबरी एकच प्रकार आहे. मी किती प्रकार म्हणतोय? 155 प्लस, का तर 112 यायचेत ना अजून प्लस व्हायला. मग एवढी मोठी डिस्ट्रीब्युटरशिप मी द्यायला पण तयार आहे, तुम्ही घ्यायला पण तयार आहे. पण कारण सांगू का सर म्हणायचं, आज आपल्याकडे लाखो रुपये नाही आहेत म्हणून तर आपण व्यवसाय करत नाही म्हणायचं, जॉब करतोय किंवा छोटे मोठे कामधंदा करतोय. मग एवढी मोठी डिस्ट्रीब्युटरशिप जर मी तुम्हाला एका खरेदीत द्यायला तयार आहे आणि तुम्ही घ्यायला तयार आहे, तर प्रत्येकाची आर्थिक स्थिती वेगळी असते म्हणायचं. प्रत्येकाची आर्थिक स्थिती वेगळी असते. तुमच्या आर्थिक स्थितीनुसार कितीत करू इच्छिता? आता उत्तर द्या ना तुम्ही. तुम्ही कस्टमर आहेत माझे. कितीत करू इच्छिता? कितीत? 30-40,000. त्यातला रुपया नको मला. फक्त आणि फक्त 10,000 रुपयाची खरेदी करू शकता का? कारण माझा आतापर्यंत अनुभव आहे 40-50,000, लाख रुपये, 2 लाख रुपये कुणी ना कुणी उत्तर देतच. त्याला डायरेक्ट उतरून आणायचं कुठं? जे आपले जॉईनिंग अमाऊंट आहे. सर नको आम्हाला ते लाख रुपये तुमचे, तुमच्याकडे आहेत मला कळालं आता म्हणायचं. त्याच्यावर कळतं ना त्याची फायनान्शियल कंडिशन काय. खिच्यात हाय केलं उत्तर भेटलं ना, लाखभर रुपये देऊ शकतो. नको आम्हाला 10,000 देता का सर म्हणायचं. पण तुम्ही 10,000 देताय, पण त्याची काय करायची तुम्हाला? म्हणजे काय, याच्या बदल्यात तुम्हाला काय मिळणार? आणि हे नाही नीट समजून सांगायचं सर. पैसे दिले त्याच्या बदल्यात प्रोडक्ट, ते सुद्धा तुमच्याच आवडीचे देणार म्हणायचं. माझ्या जबरदस्तीचे एक बी प्रोडक्ट तुम्हाला देणार. पैसे दिले, प्रोडक्ट मिळाले, सर तुमचं माझ्याकडं आणि माझ्या कंपनीकडं काय राहिलं? आला पॉइंट जागेवर. म्हणजेच काय सर, इन्व्हेस्टमेंट हा प्रकार आला का? इन्व्हेस्टमेंट म्हणजे मराठीत ज्याला गुंतवणूक म्हणतो आपण, गुंतवणूक हा प्रकार आला का? पैसे दिले, वस्तू मिळाल्या, तुमचं 1 रुपया सुद्धा कंपनीकडे राहणार. म्हणजे 0% इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही आमच्यावर व्यवसाय करणार आहे. म्हणजेच इथून पुढे जर तुम्हाला व्यवसाय करायची वेळ आली, करावं वाटलं, तर इथून पुढे तुम्ही माझ्या बरोबर माझ्यासारखंच फ्री बिझनेस करणार आहे. फ्री. माहिती होतं कुणाला आपण फ्री बिझनेस करतोय? हा पण माहिती होता का? आपण डोक्यातच घालत नाही कधी समोरच्या. सर 1 रुपया सुद्धा तुमचा माझ्याकडे नाही. पहिल्या दिवसापासून तुम्ही माझ्याबरोबर कसा धंदा करणार आहे? 1 रुपया नाही ठेवला मी तुमचा. सर इथून आता 4 पैसे मिळाले तर चालतील का? बिझनेस म्हटलं ना मी, 4 पैसे मिळाले तर चालतील का नको?
चालतील. तर मग बिझनेस म्हणतोय म्हणल्यावर पहिलं ज्या वेळेस तुम्ही इथं पहिल्यांदा खरेदी करताय, सर कस्टमर म्हणून खरेदी करणार का डिस्ट्रीब्युटर म्हणून? डिस्ट्रीब्युटर कळता, फायद्यावाला सगळ्यांना कळतं, तुम्हाला बी कळलं. मग तुम्हाला वस्तू डिस्ट्रीब्युटर प्राइसला देऊ का एमआरपीला? डिस्ट्रीब्युटर त्याच्याकडनंच उत्तर येतं बरोबर. मग सांगायचं सर हाच तुमचा पहिला फायदा. सगळ्या वस्तू तुम्हाला कुठल्या किमतीला देणार आहे मी? पीपी प्राइस डिस्ट्रीब्युटर प्राइसला. म्हणजे काय ते बी कळत नाही. डिस्ट्रीब्युटर प्राइस म्हणजे बऱ्याच लोकांना म्हणजेच काय, तुम्ही दिले किती म्हणायचं? 10,000. 10,000. तुम्ही मला देताय 10,000, पण मी तुम्हाला माल देणार आहे जवळजवळ 14 ते 15,000चा. लिहायचं तिथं प्रत्येक गोष्ट अशी जशी मी लिहितोय, कारण लोकांना सांगण्याने कळत नाही. लिहिल्याने दिसतं. त्याला सांगायचं तुम्ही दिले किती, तर मी तुम्हाला माल कितीचा देतोय? 14 ते 15,000. तोटा झाला का? नाही. सर तुमचा खरेदीचा फायदा झालाय. 10च्या बदल्यात मी 14-15,000चा माल देतोय, म्हणजे तुमचा इथं खरेदीत सुद्धा लॉस होत नाही. आता मला सांगा म्हणायचं सर, जे 10,000चा माल घेतलाय तुम्ही 10,000ला विकणार का 14-15ला? 14 म्हणजे कुठल्या किमतीला? एमआरपी. कुठल्या किमतीला? एमआरपी. मग एमआरपीला विकताय तर मध्ये राहणारा जो रिटेल प्रॉफिट आहे, जो 3-4,000 5,000 जो काही राहील तो तुम्ही तुमच्याकडे ठेवणार का मला देणार? आमच्याकडे. व्यवहार सगळ्यांना कळतो. कुणाकडे ठेवणार? आमच्याकडे. स्वतःजवळ ठेवणार. आलं का लक्षात? म्हणजे हे लोकांना कळत नाही की माल विकला तरी पैसे कुणाकडे राहणार आहे? आपल्याकडे. म्हणजे इन्कम जे पारंपरिक पद्धतीत चालतं त्याच पद्धतीने मिळालेला पैसा आहे. पण मी ज्याच्यासाठी तुम्हाला इथं भेटायला आलो, एवढ्या लोकांना प्लॅन द्यायला आलोय, मी त्याच्यासाठी आलेलो नाही. मी आलोय ना सर म्हणायचं तुम्हाला भेटायसाठी, तर या गोष्टीसाठी आलोय ज्याला म्हणतात प्रमोशन. आणि पुढे प्रश्न विचारायचा, सर तुम्ही जाहिरात कधी केली का हो? तुम्ही जाहिरात केली का कधी? नाही केली. रोज करतो तरी काही लोक नाहीच म्हणतात. सिंपल क्वेश्चन विचारायचं असतं यावेळेस. सर चांगलं हॉटेल कुठलं हो तुमच्या गावचं? कुठलं या वरवण भागातलं? चांगलं कपड्याचं दुकान सांगा. चांगलं कपड्याचं दुकान, चांगलं एखादं शोरूम सांगतो का नाही सांगतो? आता त्यांना हे डोक्यात घालायचं, पण आपल्या सांगण्यावर लोक खरेदीला जातात का नाही जातात? लोक खरेदीला जातात, लोक खरेदी पण करतात. त्याच्या बदल्यात दुकानदार आपल्याला 5-10% डिस्काउंट देतो तो. नाही. म्हणजे आतापर्यंत हे काम धंदा आपण कसा करतोय? फ्री मध्ये समाजसेवा करतोय, ज्याचा रुपया सुद्धा घरात येत. आता हेच जर काम तुम्ही खरेदी केलेले प्रोडक्ट वापरल्यानंतर चांगला किंवा वाईट अनुभव येईल का नाही? तुम्हाला पण आला का नाही आला? तसंच त्याला विचारायचं, चांगला वाईट अनुभव येईल का नाही? आलेला अनुभव तुम्ही लोकांना सांगताल का नाही सांगताल? सांगताल. आणि असं सांगण्यावरनं जर तुमच्या एखाद्या नातेवाईकाने ज्यावेळेस तुमचं रजिस्ट्रेशन होतं, ज्यावेळेस तुमचं रजिस्ट्रेशन होतं त्यावेळेस तुम्हाला 2 झोन मिळतात काम करायला, ज्याला ऑर्गनायझेशन 1 आणि ऑर्गनायझेशन 2 म्हटलं जातं. ज्याच्या माध्यमातून तुम्हाला काय संधी मिळते, जसं तुम्ही डिस्ट्रीब्युटर झाला तसं डिस्ट्रीब्युटर अपॉइंट करण्याची परवानगी मिळते. ती विचार करून मी कसं डिस्ट्रीब्युटर बनू शकतो? मग त्याला परत रिव्हर्स गेअर मध्ये टाकायचं, त्याला विचारायचं, सर तुमच्या एका पण नातेवाईकाला फक्त 10,000च्या खरेदीत डिस्ट्रीब्युटरशिप मिळाली का? उत्तर नाहीच मिळणार. मिळालं असतं तर ते दीर्घाय मारे असतं. कुणालाच भेटलेलं नाही, मला माहिती ना चांगलं. एवढ्या 155+ प्रोडक्टची डिस्ट्रीब्युटरशिप मिळाली का? उत्तर परत नाहीच येणार. आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट परत आठवायचा, सर फ्री मध्ये धंदा करण्याची संधी मिळाली का? मग काय वाटतं सर, तुम्ही सांगितलं तर त्यांना आवडेल का नाही आवडेल? उत्तर काय निघणार? आवडेल. येस, आवडेल. मग सर तुमच्या सांगण्यावरनं जर तुमच्या एखाद्या नातेवाईकाने तुमच्यासारखीच ऑर्गनायझेशन 1 मधनं 10,000ची खरेदी केली, सेम तुमच्यासारखीच, आणि ऑर्गनायझेशन 2 मधनं तुमच्या एखाद्या मित्रांनी किंवा ओळखीच्या व्यक्तीने ऑर्गनायझेशन 2 मधनं 10,000ची खरेदी केली, तर कंपनीचा पहिला रूल आहे ऑर्गनायझेशन 1 आणि 2 मधनं जो काय सेल होतो. आता सेल म्हणजे काय सर? त्यांनी खरेदी केली, कुणामुळे केली? आपल्यामुळे. म्हणजे तुमच्या हिशोबात माल काय झाला? सेल झाला. आला का लक्षात? मग जो काही सेल होतो तो केला जातो मॅच, आणि त्या मॅचला म्हणतात मॅचिंग अमाऊंट. आणि ती मॅचिंग अमाऊंट कशी काढतात? तर दोन्हीकडचा सेल सारखा पकडतात. सारखा म्हणजे काय? इकडनं 10 तर मॅचिंग सेम 10.
म्हणजे किती मॅचिंग होईल? 10,000. बऱ्याच वेळा हे समजत नाही तर पुढचा पार्ट लगेच क्लिअर करायचा. सर इकडनं 20 झाला, इकडनं 20 झाला, म्हणजे मॅचिंग किती होईल? 50-50 झालं तर 50. लाख झालं तर त्याचं क्लिअरच होतं. कसं मॅच होतं 10 वेळा सांगायची गरज येत. ती जॉईनिंग कसं होतं, 12% कसं येतं, अर्धा टक्का कसं येतं, काय कळायची गरज. त्याला डायरेक्ट अमाऊंट होती मॅच कशी. असं मॅच झालं ना म्हणायचं. सर आतापर्यंत जी समाजसेवा केली त्याच्याबद्दल काय मिळालं? पण इथं याच्या बदल्यात आपल्याला कंपनी सेल्स टर्नओव्हर बोनस म्हणून 12% देते. किती देते? 12% देते. मग 10,000च्या 12% काढलं तर किती येतो? 1200 रुपये. आता त्यांना इथं क्लिअर नीट समजून सांगायचं, कारण बऱ्याच लोकांना किती जरी अनुभव असला तर या गोष्टींचं नॉलेज नसतं. याच प्रश्नांची उत्तरं तुमची ठाम ठेवा, तुम्हाला जॉईनिंगला कधीच त्रास येणार नाही. म्हणजे काय? पहिलं, हे जे इन्कम मिळतं ना म्हणायचं सर, तुम्हाला कॅशनी मिळत नाही, चेकनी मिळत नाही. जेवढ्या लपड्याच्या कंपन्या होत्या, बंद पडलेल्या कंपन्या आहेत ना, त्यांचा प्रॉब्लेम हा होता की कॅशनी चेकनी पैसे द्यायचे. हा सगळ्यात मोठा लॉस होता पहिल्याचा. मग आपली कंपनी कॅशनी पण देत नाही, चेकनी पण देत नाही सर, तुमच्या डायरेक्ट बँक अकाउंटला जमा होते. कुठे जमा होते? बँक अकाउंट. आणि आताची लोक बऱ्यापैकी सुशिक्षित असतात, कळतं थोडंफार. त्यांनाच प्रश्न विचारायचा, सर कुठलाही व्यवहार बँक टू बँक होतो जो, तो लिगल असतो का इलिगल? कसा असतो? त्यांनीच उत्तर दिलं. कसा असतो तो? लिगल. म्हणजे माझं मिळालेलं इन्कम कसं आहे? लिगल. डोक्यात गेलं. प्लस म्हणायचं या इन्कम मधनं कंपनी 5% टीडीएस पण कापते. हा दुसरा पॉइंट जे लपड्यावाल्या कंपन्यांचा होता. 5% टीडीएस इन्कम टॅक्स कापून तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत. लिगल का इलिगल? पॉइंट नंबर 2 क्लिअर. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा छातीटोकपणे पॉइंट मांडण्यासारखा, आपल्याकडे खूप मोठा प्राऊड फील होण्यासारखा आहे की सर म्हणायचं भारतातला लिगल इन्कमचा पुरावा किती लोकांना माहिती हो? आता इथं नवीन पैकी उत्तर द्या पुढे. माहिती का फॉर्म भारतातला लिगल इन्कमचा पुरावा काय? नवीन कोण आहे का इथं नवीन? हा काय? आता ऐकलंय म्हणून बऱ्याच माहिती. फॉर्म नंबर कुठून भेटतो? इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडनं मिळतो. बरोबर. मग फॉर्म नंबर 16 आहे सुद्धा सर या व्यक्तीच्या नावाने येतो. कुणाच्या? या व्यक्तीच्या. म्हणजे कुणाच्या नावाने येणार सर? तुमच्या नावाने इन्कम लिगल येणार. फॉर्म नंबर 16 आहे सहित. आता म्हणायचं सर लिगल इलिगल साठी काय राहिलं का हो? काय सुद्धा राहिलं? मग सगळंच लिगल आहे माझं, तर भविष्यात सेल वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे. सर समजा वाढत इथं 300 डिस्ट्रीब्युटर झाले, इथं 300 डिस्ट्रीब्युटर झाले, तर व्हायला किती वेळ लागेल हो सर तुमच्या माध्यमातून? किती वेळ लागेल? बऱ्याच वेळा लोक बोलत नाहीत. बराच वेळ लागेल, लय दिवस लागतील, अशी उडवडीची उत्तर मिळतात. तर आपण हिंट द्यायची असते तिथं. सर 1 महिना लागेल, 6 महिने लागेल, वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, किती लागेल? ती पकडते एक आकडा बरोबर. किती लागेल? 2 वर्ष. 1 वर्ष. चला लागले, तुम्ही म्हणताय 1 वर्ष लागले. आणि इथं डोक्यात पाठ इमानदारीचा तो घालायचा असतो. तो म्हणजे काय? सर 1 वर्षानंतरचं स्वप्न बघू म्हणायचं, आता नाही. तुम्ही आता सुरू केला ना व्यवसाय आमच्या बरोबर, 1 वर्षानंतर जर ह्या व्यवसायात हे जर असं घडलं तर काय होऊ शकतं? आता हे 300 लोक तुमचेच नातेवाईक, तुमचेच मित्रमंडळी, तुमचेच ओळखीचे लोक, इमानदारीत तळमळीने बिझनेस तुमच्या माझ्यासारखा मिळून किती लोक इमानदारीने करतील? किती करतील? हेच उत्तर येतं. 100 दिवस घ्या टाकायचा. सर एवढे लोकच मला 150-200 लोक फक्त 30 करतील का? म्हणजे किती? 10%. 300च्या 10% किती येतं? 30. फक्त 30 लोक करतील का? ते बी सरप्राईज होतो. मी 150 म्हणतोय, 200 म्हणतोय, 100 म्हणतोय, हे किती म्हणतोय? 30. म्हणजे मी कॅल्क्युलेशन त्याला ओढून सोडून सांगत, कॅल्क्युलेशन कसं करून दाखवतोय? म्हणजे फुगून काहीतरी येड्यात काढायसाठी दाखवत, माझं मी कॅल्क्युलेशन कमी करून सुद्धा त्याची जिंदगी बदलण्याचा मार्ग दाखवतोय. म्हणजेच काय? ते 300 लोक पण त्यांच्या डोक्यात घालायचं, 300 लोक काम करत नाहीत, 30 लोक जर काम करायला लागली, ही सुद्धा तुमच्या आमच्यासारखे बिझी आहेत म्हणायचं. म्हणजे काम करून, जॉब करून, शिक्षण करून, किंवा हाऊस वाईफ असतील तर घरकाम करून, सगळं करून व्यवसाय करणार ना. म्हणजे आपल्यासारखे बिझी असणार. काय वाटतं सर 1 वर्षानंतर या 300 मधले 30 लोकांनी महिन्यातनं 1 डिस्ट्रीब्युटर करू शकतील का?
महिन्यातनं एक दिवस एक डिस्ट्रीब्युटर करू शकतील का? एवढं पण वाईट दिवस कोण बिझी नसतं. जर एवढं कोण बिझी असेल तर ते धीरूभाई अंबानीच्या घरातच पाहिजे, कारण त्याच्यासारखं तर एवढं बिझी कुणी नसणार आहे. 80-85 कंपन्या आहेत त्यांच्या, तेवढ्या कंपन्या एकटा माणूस हँडल करतो. मग तो एवढा बिझी, मग 30 दिवसात एक माणूस कुणी पण काम करू, म्हणजे यांनी जरी डिस्ट्रीब्युटर जॉईन केला तर कितीने करतील? कितीने करतील? 10,000. हे कितीने करतील? बरोबर. म्हणजे 30 गुणिले 10,000 केलं तर तरी सुद्धा त्या महिन्याचा सेल किती होईल? 3 लाख रुपये. वरून किती सेल होईल? 3 लाख. 3 लाख रुपये. मग त्यालाच विचारायचं, सर मॅचिंग किती होईल? 3 लाख. कारण मगाशीच क्लिअर केले, सारखी अमाऊंट मॅच होणार आहे. म्हणजे मॅच किती होणार? 3 लाख. सर असं मॅच झाल्यावर किती टक्के भेटतात? 12%. हा, किती भेटतात? 12%. 12% भेटतात. सर 3 लाखाच्या 12% किती येतो? 36,000. विचारायचं स्वतःच, किती येतं? 36,000. 36,000. बरोबर. फक्त इथं महत्वाचा पॉईंट विचारून घ्यायचा. बऱ्याच लोकांना जे अनुभव असतात तिथं डोक्यात वेगळं असतं. हे 36,000 येतं, सर पटतं का येत असेल म्हणून? आता इथं बसलेल्याच विचारतो मी, पटतं का 36,000 येत असेल? येत हो किंवा नाही? पटतं? किती लोकांना नाही पटत? म्हणजे उत्तर भेटेल बाकीच्या, कारण हे प्रश्न विचारतात ना लोक. नाही पटत. सर कुठं काम करतात? हा, दिदवण मध्ये काम करतात. बघा पटवण्याचा पॉइंट. कुठं काम करतात? दिदवण मध्ये. कोण ना कोण कुठेतरी काम करतच असतं. तुमच्यासारखे किती लोक काम करतात तिथं? 40 लोक. 40 लोकांचा ऍव्हरेज पगार किती? 10-12 हजार. 10 पकडू, कमी करायचं, वाढवायची काही गरजच नाही आपल्याला. किती? 10. 40 गुणिले 10 केलं तर किती म्हणजे पगार वाटतंय? 4 लाख. 4 लाख. सिंपल क्वेश्चन आहे सर. जो मालक 4 लाख पगार वाटतो त्याला किती भेटत असेल? 1 रुपया तर जास्त येत असेल का नसेल? आता पॉइंट वर यायचं. सर इथं तुम्ही आहे, जसे ते 30-40 लोक पगारासाठी काम करतात तसे हे 30 लोक कुणासाठी काम करतील? मला मोठं करायला काम करतील का स्वतःच्या 12% काम करतील? 12% जसा तुमचा 10,000 पगार आहे तसा 12% इन्कम आहे. म्हणजे 12% मिळवण्यासाठी हे लोक काम करतात. त्याच्या माध्यमातून सेल होते 3 लाख आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला किती येते? मग हे का पटत नाही? त्या मालकाच्या अंडर 40 लोक काम करतात म्हणून त्याला 4 लाख वाटाय भेटते. मग तुम्ही इथं कंपनीचे मालक आहेत एक प्रकारे आणि तुमच्या अंडर 40 लोक काम करतात, तुम्हाला 36,000 का आलेलं पटत नाही? 4 लाख वाटलेलं पटलं का नाही? मग 36 आलेलं का पटायला पाहिजे? कळालं का? आणि ते पॉइंट क्लिअर करायचा. सर प्रॉब्लेम आपला नाही, हा आपल्या समाजातल्या सर्व लोकांचा प्रॉब्लेम आहे. आपण नोकर म्हणून विचार करतो, मालक म्हणून करत नाही. कारण या जगात नोकर कधी मोठा होत नाही, मालकच मोठा होतो. आणि इथं आपण एक प्रकारे मालकच झालो ना कंपनीचे. आलं का लक्षात? म्हणजे काय, हे लोक स्वतःसाठी काम करणार, आपल्याला मोठं करायला काम करणार, पण बाय डिफॉल्ट तरी सुद्धा आपल्या घरी किती येते? आलं का? पटलं का? आता हे बऱ्याच वेळा लोकांना पटत नाही, पचत नाही, तेव्हा ती क्लिअर करावं लागतं. आणि जेव्हा या प्रश्नाचं उत्तर मिळतं तेव्हा लोकांच्या डोक्यात येतं नाही बा, हे इमानदारीत येते. कळाला पॉइंट? आता पुढचा पॉइंट ज्याच्यासाठी आता मी एवढं सिरियसली काम करतो, हा दुसरा पॉइंट ज्याच्यासाठी मी इथं बिझनेस मध्ये काय करतो, सिरियसली काम करतो. पहिला परत आठवण करून द्यायची. काय सर? हा माझा या व्यवसायामध्ये 1 रुपया सुद्धा अडकलेला नाही, मी फ्री बिझनेस करतो. हा पहिला पॉइंट लय मला आवडला. आणि आता दुसरा जो मी तुम्हाला सांगणार आहे तो पॉइंट मला लय आवडला, ज्याच्यामुळे मी बिझनेस करायचा निर्णय घेतला आणि बिझनेस करायला का चालू केला. तो म्हणजे काय? आता हे पुसू का? म्हणजे थोडंसं सांगायला सोपं पडेल मला. मगाचाच मुद्दा म्हणायचं सर, तुम्ही इथे ऑर्गनायझेशन 1, ऑर्गनायझेशन 2 300 लोक होते. मगाचाच विषय म्हणायचं, 30 लोक काम करत होती आणि महिन्यातनं एक डिस्ट्रीब्युटर बनवत होती, ज्याच्यात सेल किती येत होता? 3 लाख. 3 लाख. मॅचिंग किती होत होता? 3 लाख. आणि ज्याच्या बदल्यात आपल्याला किती? 36,000. आता इथं भिंत आहे म्हणायचं सर, भिंतीच्या पलीकडे येतो.
जवळजवळ आता एक अर्धा एक तास झाला मी तुमच्याशी बोलतोय, गप्पा मारतोय. असं प्रत्येकाने आपल्या स्वतःबद्दल बोलायचं. दुसऱ्याला मोठं करू, स्वतःला प्रेझेंट करा. भले 1 महिना काम करत असाल, 2 महिने करत असाल, 6 महिने करत असाल, बोलायला लाजू. प्रत्येकाकडे प्लस पॉईंट असतो. तो मी इथं माझं सांगितल्यानंतर मी प्रत्येकाचं सांगेल काय आहे. माझं नाव मी इथं माझी ओळख करून देतो सर म्हणायचं. मी माझी ओळख ऍक्च्युअल मध्ये इथंच सांगतो, खरं खरं प्लॅन मध्ये सुद्धा. माझं नाव रजनीकांत चंद्रकांत राजे. प्रॉपर मी दौंडच आहे. दौंडची सेंट सेबेस्टियन शाळा, फादर हायस्कूल, तिथं गेली 10 वर्ष झालं. कॉमर्सला अकाउंट टीचर म्हणून काम करतोय. किती वर्ष झालं? 10 वर्ष झालं अकाउंट टीचर म्हणून काम करतो. पण दुर्दैव मी नॉन ग्रँटला काम करतो. म्हणजे काय? मला गव्हर्नमेंटचा पगार, मी प्रायव्हेट मध्ये आहे. मग प्रायव्हेट वाल्याचा पगार किती असतो सर? चर्चा करायची तर गरज आहे का? बरोबर. पण दुर्दैव शब्द वापरण्याचं गरज कारण काय सर? माझं शिक्षण आहे बीकॉम, एमकॉम, बीएड, डीटीएल, जीडीसीएनडी, एमबीए प्लस 2 डिप्लोमे. 6 डिग्र्या, 2 डिप्लोमे करून दुर्दैव शब्द मी कुठं काम करतोय? नॉन ग्रँटला. सर 2 वर्ष किंवा जो काही पगार येतोय मला, सर 2 महिने मी जर कामाला गेलो नाही, काय वाटतं? शाळा घरी पगार पाठवल का? पुढचं पण क्लिअर करायचं. ती व्यक्ती जिथं काम करते ना तिथं पॉइंट आउट करायचं. फॉर एक्झाम्पल, सर दिदवून देईल का? कळालं का? 2 महिने कामाला गेलं नाही तर दिदवून देईल का? पुढचा पण पॉइंट क्लिअर करायचा. कुठली गव्हर्नमेंट देते का? मग ते स्टेट गव्हर्नमेंट असो किंवा तरी एखादा म्हणून सर पेन्शन भेटते की? सर 2005 पासून बंद झाली. कायदा माहिती पाहिजे. 2005 पासून सगळ्या पेन्शनी बंद झाल्या. बरोबर आहे का सर? पेन्शन कुणाला आता भेटत? मग आपलाच भरोसा नाही तर उद्या काय अडचण झाली तर पगार येणार. आता जो दुसरा पॉईंट म्हणलं होतं का सर, जो मला लय आवडला, मी सिरियसली घेतलं आणि काम करायला लागलो, तो म्हणजे काय सर? जसा हा शाळेचा पगार आहे तसा हा कंपनीचा सुद्धा काय आहे? पगारच आहे. समजा हा व्यक्ती या जगातच नाही राहिला, हा व्यक्ती या जगात नाही राहिला, काय वाटतं सर? हा पगार घरी येईल का? नाही येणार. हाच दुसरा पॉईंट सर ज्याच्यासाठी मी विचार करायला लागलो. म्हणजेच काय? कंपनी काय म्हणते? या लोकांना आणलं कोणी? याच माणसाने. या लोकांना तळमळीने बिझनेस शिकवतोय कोण? हाच माणूस. मग कंपनी सुद्धा काय म्हणते? त्याच्या अख्ख्या फॅमिलीची जबाबदारी घेते. म्हणजे काय सर? उद्या जर हा व्यक्ती या जगात राहिला नाही तर कंपनी काय करते? ही टीम, ही सगळी टीम, हा सगळा सेल आणि त्यातला जो काही इन्कम येतो तो आहे तसा त्याच्या वारसदाराच्या अकाउंटला ट्रान्सफर करायला चालू करते. 1ही रुपया कट न. म्हणजे काय सर? ही जागा डायरेक्ट ह्याला दिली जाते. हे सगळंच सगळं ह्याच्या अंडर ट्रान्सफर केलं जातं आणि डायरेक्ट त्याला पैसा यायला चालू होतो. सर इथं भेटत होतं का? इथं डायरेक्ट भेटायला लागलं. आणि ज्यावेळेस तुमचं पहिलं रजिस्ट्रेशन केलं जातं त्याच वेळेस तुमचा वारसदार सुद्धा लिहून घेतला जातो. उद्या या वारसदाराला सुद्धा काय प्रॉब्लेम यायला लागला का? तर तो व्यक्ती घरातला अजून एक वारसदार देऊ शकतो. सिंपल क्वेश्चन आहे. कितवी पिढी? 3. आणि ते क्वेश्चन विसरायला कधी विसरायचं नाही. सर माझा एक क्वेश्चन आहे म्हणायचं, 3 पिढ्यांची सिक्युरिटी केली आमच्या कंपनीने. मग आपल्या कंपनीकडे तुम्ही किती हप्ते भरले? किती हप्ते भरले? का? परत जागेवर राहायचं. सर पहिल्या दिवसापासून धंदा कसा करताय? फ्री. तरी सुद्धा किती पिढ्यांची जबाबदारी कंपनी घेते? 3. समजतंय का? आणि हीच गोष्ट मला लय आवडली ज्याच्यामुळे मी बिझनेस करायचा निर्णय घेतला. कळालं? आता इथं मी बाकीच्यांसाठी सांगतो पॉईंट काय सांगायचं आहे. ज्यांचं शिक्षण आहे त्यांनी शिक्षणाच्या बाबतीत प्रेझेंट करा. ज्याचं शिक्षण नाही त्यांनी सुद्धा प्रेझेंट करा. तुमचं जे काय काम असेल, जे काय असेल ते प्रेझेंट करा. भले मजुरी असेल पण इथं स्वतःला प्रेझेंट करा. कारण समोरच्याच्या डोक्यात घालायला दोन्ही पॉईंट आहेत. माझ्या बाजूने बघितलं, साला माझ्यासारखा एवढा शिकलेला करू शकतो, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? माझा प्लस पॉईंट आहे. मी कधीच लाजत नाही माझं शिक्षण सांगायला. का? मला गरज आहे. बाकीच्यांचा संबंधच येत नाही. आणि ज्याचं शिक्षण नाही त्यांनी म्हणू शकतात, साला मी करू शकतो, मला काय येत नाही, तुला तर लई येतं. तू तर शिकलेला आहे माझ्यापेक्षा, 4 वेळी जास्त येतं तुला. पॉईंट तुमच्या हातात असतात. पण 90% ज्याचं शिक्षण नाही ना तो इथं लाजतो बोलायला. ती ताकद बनवा त्याची. सांगताना काय सांगायचं? अरे मला शिक्षण नसताना जर मी एवढं करू शकतो
तू तर माझ्यापेक्षा 10वी 12वी 4 पुस्तकं जास्त शिकलाय, मी 1000 रुपये कमवतो, तू 10,000 100% कमवू शकतो यार. पण ते तुम्हाला मांडताना डोक्यात पाहिजे की किती मोठी ताकद तुमच्या हातात आहे. पण 99% इथं लोक घाबरून गप बसतात, बोलत नाहीत, लीडरला प्रेझेंट करतात. आमचं ती सर लय मोठा आहे. पण ते कुणाला बघून धंदे देणार आहे? सरांना का आपल्याला? मग इथं मोठं कोण पाहिजे? कळाला का पॉईंट? आणि आता पुढचा पॉईंट ज्याच्यासाठी मला तुम्हाला सांगायचंय, हे झाल्यानंतर स्वतःच प्रेझेंट करायचं. सांगताना काय सांगायचं? सर मी गेली 4 वर्ष झाले या व्यवसायामध्ये पार्ट टाइम मध्ये काम करतोय. माझं सांगतो आता, मी जे सांगतो नेहमी, सर मी या व्यवसायामध्ये गेली 4 वर्ष झालं पार्ट टाइम मध्ये करतोय. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे मी शिक्षक आहे, जॉब करून पार्ट टाइम मध्ये काम करतो. सर काम करायला किती वेळ भेटतो किंवा भेटू शकतो? सर तुम्हाला पण किती भेटल? त्याचा बी काढून घ्या. ती बी जॉब करते, ती बी काम करते. सर तुम्हाला किती वेळ भेटल? मग बघा, विचार करा सर, 2-3 घंटे काम करून अशा व्यवसायामध्ये असे डिस्ट्रीब्युटर किती आपण व्हायला पाहिजेत? किती व्हायला पाहिजे सर? किती? अंदाज सांगा, फेका काहीतरी. हा, 150-200 व्हायला पाहिजे. आता हीच माझी ताकद आहे धंद्यातली. टोटल माझ्या या व्यवसायामध्ये पार्ट टाइम मध्ये काम करून सुद्धा 2000+ लोकांची टीम आहे. आजच्या घडीला 2000 लोकांची टीम आहे. पार्ट टाइम मध्ये काम करतो, 2 ते 3 घंटे काम करतो. तरी माझ्या अंडर किती लोक आहेत? 2000. सर तुमच्या अंडर पण होऊ शकतं का? मग तुमचे 400 असतील, तुमचे 200 असतील, तुमचे 100 असतील, ते प्रेझेंट करा. तुम्ही 1 महिना झालं काम करत असाल, ते प्रेझेंट करा. पण या लक्षात ठेवा, या धंद्याची ताकद सांगतो तुम्हाला. जर कमी वेळेत तुम्ही जास्त कुठलंही काम करा, नंतर तुम्हाला पैसा येतोच. पहिला पार्ट, कमी वेळेत तुम्ही जास्त जॉईनिंग मारा, तुम्हाला जॉईनिंगला कधी त्रास होत नाही. कमी वेळेत जास्त टर्नओव्हर टाका, तरी सुद्धा तुम्हाला काय प्रॉब्लेम येत. कमी वेळेत जास्त इन्कम काढा, इन्कम दाखवून सुद्धा तुमचा धंदा मोठा होतो. कारण सांगतो मी, आज पहिल्यांदा सांगतो मी, ओपनली सांगतो मी, एक वेळ आल्यावर सांगणार आहे, बऱ्याच लोकांना माहिती पण आहे. 4 वर्ष झालं पार्ट टाइम मध्ये किती लोक झाले? 2000. मी माझी प्रत्येक गोष्ट वाढवली या धंद्यात, त्याच्यामुळे मला जॉईनिंग यायला कधी त्रास होत नाही. 4 वर्षात 2000 लोक झाली. पार्ट टाइम मध्ये काम करतो. किती सेल व्हायला पाहिजे? किती सेल होऊ शकतो एखाद्याचा? 1 लाख, 2 लाख, 4 लाख, 5 लाख, 10 लाख, किती होऊ शकतो? 20-1 लाख रुपये. सर म्हणायचं, या धंद्याचे आशीर्वाद केलेल्या प्रयत्नांचा यश 2 करोड प्लस सेल आहे माझा आज. आता तुमचा जो असेल तो प्रेझेंट करायचा. पण मी आधीच सांगितलं, यातली कुठली तरी एक तुमचा प्लस पॉईंट असेल तर तुम्हाला लय मजा येते धंदा करताना. मग तो सेल असेल, टीम असेल, इन्कम असेल, एक प्लस पॉईंट पाहिजे. तुमचं जॉईनिंग सुटतं समोरनं. सुदैवाने माझं सगळंच आहे. 4 वर्षात 2000 लोक, 2 करोड प्लस सेल, प्लस या व्यवसायाचे आशीर्वाद. नॉन ग्रँटवाला टीचर आहे, प्रायव्हेट मध्ये काम करतो, 2 BHK फ्लॅट आहे 2 सारख्या ठिकाणी. या व्यवसायात आल्यापासून प्लस 7.5 लाख रुपयाची बलेनो कार जी घेऊन आलोय तुमच्या इथे या गावामध्ये, याच व्यवसायामध्ये मागच्या 1 वर्षापूर्वी काढलेली या व्यवसायातनं. प्लस 45 पेक्षा जास्त लोकांना विमान प्रवास घडवला. आणि या विमान प्रवासामध्ये सगळी सर्वसामान्य लोक, रिक्षावाला, पतपेढी कलेक्शन एजंट, ब्युटी पार्लर, सर्वसामान्य घरातली लोक, असे किती 45 पेक्षा जास्त लोकांना विमान प्रवास घडवला सर. आणि ही जादू दाखवायची असती कशी माहिती का? सर मी किती वर्ष झालं काम करतोय, जॉब किती वर्ष झालं करतोय, आणि मी इथे या किती वर्षात काम अचिव्हमेंट केली एवढी. 4 वर्ष. सर इमॅजिन करा, 10 वर्ष, 6 डिग्र्या, हातात काय, 4 वर्ष, 3 घंटे, हातात काय, असं कॅल्क्युलेशन तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. कळालं का? आणि शेवटी मेन पार्ट सांगायचा, सर मला सांगायचं ना मी या धंद्यात किती कमवलंय, मला सांगायचं ना या धंद्यात मी किती अचिव्हमेंट केली. मी कशासाठी सांगतोय, हे सगळं घडलं कशामुळं, तर माझ्या मुळे नाही घडलं, आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट मुळे घडलं. आपल्या प्रोडक्ट मध्ये खूप जबरदस्त ताकद आहे सर. आणि आपण कशात काम करतो सर, तर पहिलं आपण हेल्थ मध्ये काम करतो. आपण कशात काम करतो, हेल्थ मध्ये काम करतो. आणि यांचे सगळे प्रोडक्ट सर आपले आयुर्वेदिक आहेत. सगळे प्रोडक्ट कसे आहेत, आयुर्वेदिक आहेत. आणि नुसतेच आयुर्वेदिक नाही सर म्हणायचं, आयुष सर्टिफाईड आहे.
आता 99.99% हे कुणाला माहितच नसतं. रेअरली कोणतरी जाणकार असतो त्याला पण नीट माहित नसतं. आयुष बद्दल कुणाला माहिती का इथं? आयुष बद्दल आहे का सरांना माहिती? सर काय हो आयुष? आयुष डिपार्टमेंट आहे. शासकीय जे सरकारी दवाखाने आहेत अशा ठिकाणी आयुष सेक्शन येते. सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे, Okay. स्टेट गव्हर्नमेंटला आहे, सरकारी दवाखान्यामध्ये आयुष विभागात आहे. आरोग्य विभागात. आरोग्य खाते. बघा आता माझी माहिती जुळती का तुम्हाला पण क्लिअर होईल. आयुष मंत्रालय आपलं भारत सरकारचं एक गव्हर्नमेंटचं एक मंत्रालय, स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत डिपार्टमेंट आहे. या डिपार्टमेंटचे आत्ताचे आपल्या आधी रामविलास पासवान सर होते बरोबर. या आयुष मंत्रालयाचे 2 सर्टिफिकेट आहेत. एक आयुष प्रीमियम सर्टिफिकेट आणि एक आयुष स्टँडर्ड सर्टिफिकेट. तर आपल्या प्रोडक्टला सगळ्यात मोठं म्हणजे आयुष प्रीमियम सर्टिफिकेट हे आपल्या प्रोडक्ट वरती तोंडी नाही तर छापलेलं येतं. आणि पुढे क्लिअर करायचं. सर तुमच्या डॉक्टरकडे पण एखादा ओळखीचा असेल ना, त्या डॉक्टरकडे घेऊन चला, मी ते प्रोडक्टची क्वालिटी सांगून दाखवतो काय. आणि ते पण कुणाचा? तुमचा डॉक्टर. माझा? कारण तुमचा डॉक्टर तुम्हाला खरं सांगेल ना. एवढी गॅरंटी डॉक्टर सुद्धा देतो का? चल मी येतो. आलं का लक्षात? आमचं आयुष सर्टिफिकेट असं तसं. आता हे भेटतं कुणाला? आयुषचं जे प्रीमियम सर्टिफिकेट आहे ना ते भेटतं कुणाला? जे प्रोडक्ट WHO च्या गाईडलाईनने असतात, म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आणि आपलं प्रोडक्ट WHO च्या गाईडलाईन मुळे आहे म्हणून आपल्याला आयुष प्रीमियम सर्टिफिकेट आहे. म्हणजे इथं बसून तुम्ही दुबईला बी माल पाठवू शकता. त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. कस्टम मध्ये काही प्रॉब्लेम दिला जात नाही, कुठेही अडवलं जात. कारण सांगतो, तुमच्या टीम मधनं कुणी ना कुणी फॉरेनला प्रोडक्ट पाठवलेले असतील त्याचा फीडबॅक घेऊन ठेवा. फरक पडतो लय. कारण तुमची ओळख नसेल, तुमच्या बरोबर एखादा प्रोडक्ट त्याची दुबईला असेल, अमेरिकेला असेल, कुठं पण असेल, तिथं प्रोडक्टची गरज असेल तर इथून सुद्धा पाठवू. मी स्वतः पाठवलंय दुबईला, कुवेतला, बऱ्याच ठिकाणी पाठवलेले. तरी सुद्धा काही प्रॉब्लेम आलेला. असे हेल्थचे प्रोडक्ट आहेत म्हणायचं. आणि हे हेल्थचे प्रोडक्ट कुठलाही आजार काढा म्हणायचं त्याच्यावरचे प्रोडक्ट आहे. मग तिथं आजाराची व्हरायटी 2-4 पार्ट पाहिजे. थायरॉइड, आर्थरायटिस, बीपी, शुगर, तुमचा दमा, मुतखडा, वजन वाढवायचं असू, वजन कमी करायचं असू, रक्त वाढवायचं असू, कुठलाही प्रॉब्लेम असू म्हणायचं. इव्हन HIV मध्ये पण भरपूर रिझल्ट दिलेत. माहिती कुणाला? आपल्या दौंड मधले HIV चे रिझल्ट आहेत. दौंड मधले. आणि ते पण मीच काढलेले दोन्ही. HIV चे रिझल्ट आहेत आपल्या प्रोडक्टने. मान्य म्हणायचं HIV बरं होऊ शकत नाही, पण HIV मुळे माणसाचं जेवण चतकुर चपात्यावर येतं. अशा 2 लोकांचं जेवण मी चतकुर चपात्यावरनं 2 ते 2.5 चपात्यावर आणले. दौंड मधला रिझल्ट आहे. मुतखडा म्हणू नका, 15 ते 20 लोकांचे मुतखडे काढलेले ऍट अ टाइम. आणि कालचाच एक रिझल्ट सर, आम्ही गेलो होतो एक महिला आश्रमाच्या कार्यक्रमाला. 4 कडे ऍट अ टाइम पडले. 4 कडे. एवढा मोठा रिझल्ट आहे आपल्या युरी प्लसचा. असे प्रत्येक आजारावरचे प्रोडक्ट आमच्याकडे म्हणायचं. आणि हे प्रोडक्ट बनवलेत कुणी? तर डॉक्टर DB नारायणन सर. आता 99% कुणाला माहितच नसतं डॉक्टर DB नारायण सर. आपण विचारायचं, सर डॉक्टर DB नारायण सर कोण माहितीत का? माहितीत का? आता इथे जॉईन लोकांना पण माहिती नसते कुणी बनवलेत प्रोडक्ट. डॉक्टर DB नारायण सर कोण आहेत म्हणायचं. पण त्यांच्याबद्दल सांगण्यासाठी तुम्हाला त्यांच्या काही प्रोडक्टची माहिती द्यावी लागेल जी तुम्हाला माहिती. डाबर कंपनी ऐकली का? हिंदुस्तान लिव्हर. डाबर आणि हिंदुस्तान लिव्हरचे प्रोडक्ट ज्या सायंटिस्टनी बनवलेत का, ते सायंटिस्ट म्हणजे डॉक्टर DB. आपण शेतीमध्ये पण काम करतो म्हणायचं. आणि शेतीचे सुद्धा टोटल 10 प्रोडक्ट आहेत आपल्याकडं. आणि हे प्रोडक्ट सुद्धा कसले आहेत? जैविक आहेत. क्लिअर सांगायचं. आपलं वाक्य आहे, तुम्ही पण हे वाक्य बोलत जावा. जेंट्स असू लेडीज असू उपाशी राहतात पण याचा वापर करतात. ब्युटी कॉस्मेटिक्स आज खायला नको पण लावायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? मग क्लिअर करायचं. क्लिअर सांगायचं. जेंट्सचे प्रोडक्ट आपल्याकडे आहेत, लेडीजचे प्रोडक्ट आपल्याकडे आहेत, जेंट्स पार्लर नावेच्या दुकानातले पण प्रोडक्ट आपल्याकडे आहेत, लेडीज ब्युटी पार्लर ते पण प्रोडक्ट आपल्याकडे आहेत. नाही तर गैरसमज काय होतं लोकांना, ब्युटी पार्लर म्हणजे काय घरात लागणारच फक्त. आलं का लक्षात? मग तिथं स्पेसिफाय करायचे हे प्रोडक्ट कुठं कुठं जाऊ शकतात. म्हणजे त्याच्या ऐकता डोक्यात जातं, ही पार्लरवाली माझी ओळखीची आहे, ते नावी माझ्या ओळखीचा आहे, ही माझा मित्र आहे. ते कॅल्क्युलेशन चालू होतं त्या माणसाचं. आलं का लक्षात? म्हणजे लिस्ट काढताना नंतर तुमचं काम नाही सोपं होतं. इथं सगळं दिल्यामुळं त्याचे पण ते रिलेटिव्ह ओळखीचे असतात कोण ना कोण मित्रांमध्ये. मग हा पाठ झाला की 4था सांगायचं. सर आपण 4थं घरगुती ह्याच्यामध्ये पण काम करतो. घरगुती म्हणजे काय? घरात लागणारे सगळंच. मग ते पाठ पाहिजे थोडंफार, जसं मी केलेले.
पेस्ट, तेल, शॅम्पू, साबण, फेसवॉश, टॉयलेट क्लिनर, फ्लोर क्लिनर, भांडे धुवायचं, कपडे धुवायचं, मसाले पाहिजे ती पोरांना लागणार कॉम्प्लेक्स बी, एवढे सगळे प्रोडक्ट आपल्याकडं. आता हे किती प्रोडक्ट आहेत? 155. आता हायलाइट करत जायचं, एड झालं ना. हे किती आहेत? 155. या सगळ्यांची डिस्ट्रीब्युटरशिप किती खरेदी? 10,000. किती खरेदी? हे डोक्यात महत्वाचं. एकदाच 10,000ची खरेदी करायची, माझ्याकडे रुपया ठेवायचा नाही, फ्री मध्ये बिझनेस चालू करायचा, मिळून काम करून करून गेलं तर पुढे भविष्यात 3 पिढ्यांची सोय. आणि ज्यांनी प्रोडक्ट बनवले ते सगळे इतिहासकार लोक आहेत. असं गल्ली गोळात तयार केलेलं प्रोडक्ट. आता कॉस्मेटिकच्या बाबतीत सांगायचं राहिलं, आपले कॉस्मेटिक बनवलेत कोणी? तर डॉक्टर केसी गौंडन. डॉक्टर केसी गौंडन कोण आहेत? तर ज्या व्यक्तीच्या कृपेमुळे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरात फेअर अँड लवली पोहोचली. फेअर अँड लवली पोहोचली ना. ती फेअर अँड लवली ज्या सायंटिस्टनी बनवली, ती सायंटिस्ट म्हणजे काय? डॉक्टर केसी गौंडन. आणि त्या साहेबांनी बनवलेली प्रोडक्ट आहे ती. आता महत्वाचा पाठ हे झालं सायंटिस्टचं. बनवून देणाऱ्या कंपन्या पण माहित पाहिजेत तुम्हाला. आपले प्रोडक्ट बनवून देणारी कंपनी पहिली आहे सूर्या हर्बल. आता सूर्या हर्बल कंपनी कुठली? तिथं पण बऱ्याच लोकांना कळत नाही. सिप्ला कळतं? सिप्ला जशी फार्मास्युटिकल कंपनी आहे ना म्हणायचं, तशीच सूर्या हर्बल सुद्धा फार्मास्युटिकल कंपनी आहे. आणि आत्ताच्या घडीला ती पहिल्या 5 मध्ये टॉप 5 मधली सूर्या हर्बल कंपनी. ती आपल्याला प्रोडक्ट तयार करून देते. दुसरं नेचर. नेचर नाव ऐकलंय? लेडीज मध्ये प्रचलित ब्रँड येतो कॉस्मेटिक मधला. ती कंपनी आपल्याला प्रोडक्ट तयार करून देते. आणि तिसरं जे वाक्य मी बोलतो ते तुम्ही वापरा. आपण प्रत्येकाच्या घरात जी माती वापरतो, कुठली माती वापरतो घरात? उलटाणी. उत्तर निघतं, 99% उत्तर देतात लोक. आणि क्लिअर सांगायचं, मुलतानी फार्मास्युटिकल कंपनीच आपल्याकडे आपल्याला प्रोडक्ट बनवून द्यायचं काम. आणि हे सगळ्या गोष्टी तोंडी प्रोडक्ट वरती छापलेले येतं हे सुद्धा, की दिस प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर्ड बाय मुलतानी फार्मास्युटिकल कंपनी लिमिटेड. आता मला सांगा म्हणायचं, तुम्ही फ्री मध्ये काम करताय, 3 पिढ्यांची सोय होती, जे बी इन्कम मिळणार आहे त्याचा पुरावा म्हणून तुम्हाला फॉर्म नंबर 16 हे सुद्धा हातात. आणि बनवणारे लोक कसे आहेत? सायंटिस्ट. घरात लागणारे प्रोडक्ट आहेत का? आलं का लक्षात? क्लिअर? याच पद्धतीने आपण समोरच्याला प्रेझेंट करायचं. आणि डायरेक्ट सगळं करायला नंतर पैसे मागायला असायचं नाही. कसं वाटलं? जबरदस्त ना? आता तुम्ही जबरदस्त म्हणलं तू काय नाही म्हणणार आहे काय? बोलण्याची टॅक्ट आहे. कसं वाटलं? जबरदस्त वाटलं ना? चांगलं तर म्हणेल कमीत कमी. आता काय शंका? आता तुम्हाला मी सांगितलं, काढा शंका तुमच्या. काय शंका सर किंवा मॅडम? प्लॅन ऐकला, जबरदस्त वाटला, काय डाऊट? आता विचारा, लोक तुम्हाला काहीतरी विचारत असतील का नसतील? मग विचारा काय डाऊट. एक 10 मिनिटात तुमचं क्लिअर होऊन जाईल. आता काय डाऊट? पण हा पॉइंट डोक्यात घेतला. हे जर घेतलं मी तर माझ्या 3 पिढ्यांची सोय करतोय आपण इथं. हे तुम्हाला त्यांच्या डोक्यात घालावं लागतं. सर आता तुमच्याकडे पैसा नाही, डोक्यात घरी गेला ना नजर उडी ठेवायची असते. तो राहतो कुठं? स्वतःच का भाड्याचं? हे पॉइंट मारायला चान्स असतात इथं. 2 त्याला मुलं किती, मुली किती? इथं उत्तर देताना भारी येते माझ्याकडून. म्हणले ना पैसा नाही सर. विचार करा सर, की लहान आहे, 10वीला गेल्यावर किती लागल? आत्ताच पैसे नाही, त्यातल्या तर पोरगी असेल, लग्न बी करायचंय, पैसे आत्ताच नाही. कारण मी माझ्या मुलाच्या वेळेस हा विचार केला रियालिटीमध्ये. ज्यावेळेस माझा मुलगा हातात होता 3 महिन्याचा, तेव्हा मला हा व्यवसाय आला होता. मी तोच विचार केला, सर 4,000 आत्ता हातात येते, ही 10-12 वर्षांनी 10वी-12वीला जाईल, त्या टायमाला याला उत्तर काय देऊ? मी दुनियाला देऊ शकतो, पैसे नाही, याला काय देऊ? हे माझ्या रक्ताचा हाडामासाच आहे, याला कारण नाही द्यायचं. त्या दिवशी ठरवलं, ज्या दिवशी मी सगळी 10वीला जाईल ना, 10वी पास होईल ना, कुठली बी फील्ड निवडू. आपला शब्द ओपन सांगतोय मी, सगळ्यांना सांगतो दरवेळेस मिटिंगला, कुठल्याही फील्डला जाऊ, त्याला बोटाला धरून चल म्हणणार. तुझ्या बापाच्या ताकद असाला लाईफस्टाईलने तेवढं कमवून दिलेलं आपल्याला. चेष्टा नाही करत मी, रिअलिटी. 4 वर्षात नॉन रेंट मध्ये, धंद्यामध्ये नॉन रेंट वाला माणूस, घर, गाडी, बंगला, फॉरेन ट्रिप, सोनं नाणं, सगळं 4 वर्षात केलेलं आहे मी.